अफगाण लष्कराकडून आता पाकवर प्रतिहल्ले केले जातात। पाकिस्तानच्या हवाई हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी पाकच्या काही भागांमध्ये अफगाणिस्तानच्या लष्करानं देखील हल्ले केल्याचं अफगाण संरक्षण मंत्रालयानं माहिती दिली आहे। मात्र पाकिस्तानचे किती नुकसान झालं तसेच जीवितहानी झाली का याचा तपशील अजूनही उघड केला नाहीये। पाकनं देखील या हल्ल्यांबाबत अद्यापही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। पाकिस्ताननं मंगळवारी अफगाणिस्तानमधील पक्तिका प्रांतात केलेल्या हवाई हल्ल्यात महिला, लहान मुलांसहित अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला होता आणि त्यानंतर अफगाण लष्कराकडून आता हे पाकवर प्रतिहल्ले समोर येत आहेत। या संदर्भात महेश बागल आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतील। महेश, नक्कीच काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या लष्कराच्या वायुदलाने अफगाणिस्तानच्या पक्तिका बॉर्डरवर हवाई हल्ले केले होते, ज्यामध्ये वजिरिस्तानमधील निर्वासितांसोबत महिला आणि लहान मुलांचा मृत्यू झालेला होता। हा मृत्यूंचा आकडा 45 पर्यंत गेलेला होता। त्यानंतर आता अफगाणच्या तालिबान कडून आता प्रतिहल्ला करण्यात आलेला आहे, याचा बदला घेण्यात आलेला आहे। अधिकृत अफगाण सूत्रांनुसार सांगण्यात आलेलं आहे की सकाळी 4 वाजता अफगाणिस्तानच्या तालिबानच्या फोर्सेसने बॉर्डरवर ड्युरन जी नियंत्रण रेषा आहे ती ओलांडली आणि त्यानंतर त्यांनी प्रतिहल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यात जवळपास 19 पाकिस्तानी सैनिक हे ठार झालेले आहेत। एकंदरीत पाहता हा मोठा हल्ला मानला जातोय आणि आता ड्युरन लाईन क्रॉस केल्यानंतर जी काही जमीन अफगाणिस्तानच्या तालिबानच्या हातात लागलेली आहे त्यावर त्यांनी कब्जा केलेला आहे आणि आता यापुढे ही जी परिस्थिती आहे ती आणखीन चिघळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। एकंदरीत पाहता गेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये काही तणाव निर्माण झालेला होता। पाकिस्तानचा आरोप आहे की पाकिस्तानमध्ये ज्या आतंकवादी कारवाया केल्या जातात ते तहरीक-ए-तालिबान म्हणजे TTP कडून ते हल्ले केले जात आहेत, बॉम्ब ब्लास्ट घडवले जात आहेत, कॉन्ट्रॅक्ट किलिंग केली जात आहे आणि याला प्रत्युत्तर म्हणून याला जे काही पाठबळ आहे ते अफगाणिस्तानच्या बॉर्डर मधून TTP ला केलं जात असल्याचं सांगितलं जातं। त्यामध्ये तालिबानचा हात असल्याचाही आरोप पाकिस्तानकडून केला जात होता। आता हा जो हल्ला झालेला आहे याची अधिकृत पुष्टी अफगाणिस्तानकडून करण्यात आलेला आहे, मात्र पाकिस्तानच्या प्रशासनाकडून आणि पाकिस्तानच्या लष्कराकडून याबाबत अद्याप कुठलंही स्पष्टीकरण किंवा दुजोरा आलेला नाहीये आणि आता पाहण्यासारखं असणार की पुढे जाऊन कशा प्रकारे ही परिस्थिती हाताळली जाते। निश्चितच महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।